नमस्कार मित्रांनो, मी गायत्री. तुम्ही ऐकत आहात द पर्पल चॅप्टर. आजचा विषय आहे स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करा. बऱ्याच वेळा आपण स्वतःलाच कमी लेखतो, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतो. पण खरं तर आत्मविश्वास तिथंच सुरू होतो जिथे आपण स्वतःला पूर्णपणे प्रामाणिकपणे स्वीकारतो. चला तर मग आजच्या प्रवासाची सुरुवात करूया, स्वतःच्या आत्मस्वीकृतीकडून आत्मविश्वासाकडे. आत्मविश्वासाची पहिली पायरी काय असेल तर तुम्ही जसे आहात तसा स्वतःचा स्वीकार करा. कारण आपलं व्यक्तिमत्व म्हणजे आपला चेहरा नाही. आपलं व्यक्तिमत्व म्हणजे आपलं बाहेरील रूप नाही. बाहेरचं रूप चांगलं दिसावं म्हणून प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. पण एखाद्या कृत्रिम गोष्टीवर आपला आत्मविश्वास अवलंबून असू नये. एखादी कृत्रिम गोष्ट नसेल तर तुम्ही लोकांसमोर जाऊ शकत नाही असं होऊ नये. ती गोष्ट असली काय किंवा नसली काय, दोन्ही वेळेला स्वतःविषयीच्या विचारांवर काहीही फरक पडता कामा नये. त्याच विश्वासाने तुम्ही समोर जायला हवं. आपण जेव्हा खोटं नाटक करायचा प्रयत्न करतो, मग ते रुबाबदारपणाचं असेल किंवा नकली आत्मविश्वासाचं असेल, तेव्हा ते नाटक 5 मिनिटांच्या वर चालत नाही. काही वेळात लोकांना समजतं की अरे हा याचा खरा चेहरा नाही, हा नाटक करतोय. आणि नाटकीपणा कुणालाच आवडत नाही. उलट तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर जा. हे पुस्तक ऐकता ऐकता आपोआपच तुम्ही लोकांचं निरीक्षण करायला सुरुवात कराल. निरीक्षण करताना अशा लोकांचं जास्त निरीक्षण करा जे लोक तुम्हाला रुबाबदार दिसतात आणि तुमच्यासमोर रहस्य उलगडायला सुरुवात होईल. एखाद्याने रुबाबदार दिसण्यासाठी कितीही चांगले कपडे घातले तरी कदाचित त्याच्याजवळ जाईपर्यंत तो तुम्हाला रुबाबदार वाटेल. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याशी बोलायला सुरुवात कराल, बोलताना त्याचं निरीक्षण कराल, त्याच्या डोळ्याकडे बघाल, चेहऱ्याकडे बघाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की अरे हे तर बुजगावणं आहे. याच्या चेहऱ्यावर, याच्या डोळ्यामध्ये स्वतःविषयी विश्वास दिसत नाही. खूप जणांना आपण बघतो की त्यांचे कपडे भरजरी असतात, चांगल्या ब्रँडचे असतात, पण त्या कपड्याच्या आतले खांदे मात्र खाली पडलेले असतात. मान खाली गेलेली असते, डोळे भिरभिरत असतात. ते एका जागी स्थिर बघू शकत नाहीत. कोण्या नवीन माणसांशी बोलायचं म्हटलं की त्यांना भीती वाटायला लागते. पटकन संभाषणाला सुरुवात होत नाही. एखाद्या कार्यक्रमामध्ये 4 चौघांमध्ये हे एकतर अजिबात बोलत नाहीत किंवा खूप जास्त बोलतात. स्वतःला कमी समजू नका. तुम्हाला जर तुमच्या स्वतःमध्ये आत्मविश्वास आणायचा असेल तर स्वतःला कमी समजू नका. खूप जण स्वतःला कमी समजून स्वतःवरचा विश्वास घालवतात. जेव्हा तुम्ही स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करता तेव्हा आपोआपच न्यूनगंडाची भावना, कमीपणाची भावना नाहीशी व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर आपल्याबरोबरची परिस्थिती, आपल्या आजूबाजूंची लोक यांचाही संपूर्णपणे स्वीकार करायला हवा. त्यांनाही संपूर्णपणे स्वीकारायला हवं. सांगलीतील एका कार्यशाळेत जमलेल्या इंजिनियर्सला मी माझ्या जीवनातील घडलेली गोष्ट सांगितली. 1992 ते 94 या कालावधीतील ही गोष्ट असेल. पुण्याजवळ भोसरी येथील एका कंपनीमध्ये माझे नेहमी जाणे व्हायचे. तिथे अनिल पोतेकर या माणसाशी माझी ओळख झाली होती. ही व्यक्ती अंदाजे 30 ते 32 वयोगटातील असेल. तिथे हे एक टीम लीडर म्हणून जबाबदारी सांभाळायचे. पहिल्या भेटीतच मला समजलं होतं की हे पुण्याचे नाहीत. त्यांच्या भाषेला किंचित ग्रामीण ढंग होता. हिंदी बोलताना मराठी स्पष्ट दिसून यायचे. इंग्रजी देखील ते फार प्रभावशाली बोलत नसत. इंग्रजी बोलताना ते थांबून थांबून बोलायचे. पण त्यांच्या कामात मात्र ते तरबेज होते. त्यामुळे काही वर्षातच ते तेथील मुख्य पदावर पोहोचले. त्यांच्या हातात बरेचसे अधिकारी होते. त्यांच्याकडून मला नेहमी कामं मिळायची. त्यामुळे दर आठवड्यातून एकदा तरी मी त्यांना भेटायचो. मी जेव्हा जेव्हा भेटायचो हा माणूस मला नेहमी अत्यंत उत्साही दिसायचा. नेहमी चेहरा प्रसन्न, प्रत्येक कामात स्वतःहून रुची घ्यायचा स्वभाव. कधी कुणावर चिडलेलं आणि आरेरावी करताना मी त्यांना बघितलं नाही. उलट प्रत्येकाने त्यांचा हसतमुख चेहराच पाहिला होता. एके दिवशी त्यांनी मला पत्रिका दिली. आग्रहाचं निमंत्रण दिलं. त्यांच्या घरी त्यांच्या बहिणीचं लग्न होतं. पुण्यापासून अंदाजे 30 ते 35 किलोमीटरवर त्यांचं गाव होतं. त्यांनी कंपनीतील मुख्य लोकांना पत्रिका दिली होती. मला त्यांच्याकडून काम मिळायचं या एकाच कारणामुळे मला लग्नाला जाणं भाग होतं. मी जाणार म्हटल्यावर त्यांच्या कंपनीतील अजून 4-5 लोक तयार झाली. आम्ही 5-6 जण मिळून लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो. लहानसंच गाव. त्या गावात गेल्यानंतर पत्ता हुडकणं फार सोपं गेलं. पण मला हे लग्न लक्षात राहिलं ते वेगळ्या कारणामुळे. लग्नासाठी आम्ही पोतेकरांच्या घरी पोहोचलो.
घरासमोरच मांडव घातला होता. माझ्याबरोबरच्यांना हा धक्का होता. इथे लग्न कसं होईल? लग्नाचा हॉल कुठे आहे? त्यांना हे सांगता सांगता मला हसू आवरत नव्हतं की हेच लग्नस्थळ आहे. घरासमोर लहानसा मंडप टाकलेला. त्या मंडपात रेलचेल चालू होती. आमचं स्वागत करायला पोतेकर स्वतः आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह वाखणण्यासारखा होता. एका बाजूला झाडाखाली खुर्च्या टाकलेल्या होत्या. तिथे आमची बसायची व्यवस्था केली होती. काही वेळात त्या मंडपात लग्न लागलं. अक्षता पडताच अक्षता टाकणारी मंडळी जागेवरच खाली बसली. तिथेच जेवणाच्या पंक्ती वाढल्या गेल्या. मी देखील खाली बसलो. माझ्याबरोबर आलेल्या पोतेकरांच्या सहकाऱ्यांना मात्र खाली बसायला जमेना. त्यांना त्यांचा कमीपणा वाटायला लागला. त्या पूर्ण समारंभात पोतेकर मात्र अतिशय आत्मविश्वासाने वावरत होते. त्यांनी माझी त्यांच्या वडिलांशी ओळख करून दिली, आईशी ओळख करून दिली, मोठ्या भावाशी ओळख करून दिली, त्यांच्या बाकी परिवाराशी ओळख करून दिली. अतिशय सन्मानाने ते सगळ्यांशी बोलत होते. आपल्या घराचा, आपल्या गावकऱ्यांचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कुठलाही कमीपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही. पोतेकरांचे सहकारी मात्र या सर्व प्रकाराकडे थोड्या तुच्छतेने बघत होते. पोतेकरांच्या सहकाऱ्यांची देहबोली सांगत होती की त्यांना पोतेकरांचं घर, त्यांच्या घरातले, तिथलं वातावरण हे आवडलं नव्हतं. त्यांची देहबोली सांगत होती की ते स्वतःला या सर्वांपेक्षा उच्च समजतायत. पोतेकरांचे पूर्ण कुटुंबाशी, नातेवाईकांशी बोलताना माझ्या लक्षात आलं की त्या सर्वांना अनिल पोतेकरांचा प्रचंड अभिमान होता. आपण पुण्यात एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्यावर आहोत. इंजिनिअरिंगसारखं शिक्षण घेतलं आहे. माझ्या हाताखाली एवढी लोक कामं करतात याचा कुठेही अहंकार, वेगळेपणा त्यांच्या बोलण्यात, चालण्यात दिसत नव्हता. कदाचित याच कारणामुळे त्यांच्या पूर्ण कुटुंबामध्ये, लग्नाच्या सर्व माणसांमध्ये पोतेकरांविषयी आदर असावा. त्या संपूर्ण समारंभात अनिल पोतेकर अतिशय सहजतेने वावरत होते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात कुठेही कमीपणा नव्हता. मी खूप मोठं काही करतोय हाही अहमपणा नव्हता. त्या लग्नानंतरच 3 महिन्यांनी दुसरी घडलेली घटना. त्यांच्या कंपनीत काही युरोपियन लोक आले होते. युरोपियन लोक येणार म्हटल्यावर कंपनीतल्या अनेकांनी टाय, सूट अशी वेशभूषा केली होती. कंपनीतला आवार नको तिथं जास्त सजवलं होतं. बाहेरून कुंड्या आणून ठेवल्या होत्या. मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा पोतेकर नेहमीच्या वेशभूषेत. त्याच पद्धतीने त्यांनी स्वागत केलं. तसाच त्यांनी मला चहा पाजला. युरोपियन लोक कौतुकाने आमच्याकडे बघत होती. आमचं बोलणं संपल्यानंतर बाकी लोकांशी बोलताना मला आढळलं की बाकी लोक मात्र खूप गोष्टी लपवत होती. कुठं कचरा पडला असेल तर लपून ठेव, कुठं भिंतीला डाग पडला असेल तर त्यापुढे उभं राहा. पोतेकर मात्र नेहमीसारखेच वागत होते. मला त्यांच्या गावाकडील प्रसंग आठवला आणि पोतेकरांचा आत्मविश्वासाचं रहस्यही समजलं. गावातील खेडूतासमोरही आणि युरोपातील आंतरराष्ट्रीय समुदायाच्या लोकांसमोरही पोतेकर सारख्या सहजतेने वावरत होते. दोन्हीकडे ते स्वतःला कमीही समजत नव्हते किंवा मी तुमच्यापेक्षा उच्च या भावनेनेही वागत नव्हते. बाकीचे लोक युरोपियन लोकांसमोर पुढं पुढं करत होते, पण पोतेकर मात्र त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनेच बोलत होते. त्यानंतर मला कळाले की रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी ही युरोपियन मंडळी पोतेकरांच्या शेतावर जाऊन परतली होती. त्यांच्या कंपनीतील बाकी लोकांना धक्का होता की युरोपियन मंडळी त्यांच्याकडे गेली कशी. तिथे काढलेले फोटोग्राफ्स त्या कंपनीच्या रिसेप्शनवर मोठे करून लावले होते. त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या, पण पोतेकर मात्र त्यांच्या नेहमीच्या सहजतेने वागत होते. त्यांच्या बोलण्यात कुठेही नको तिथे इंग्लिश नव्हतं. मराठीतील थोडासा गावंढळपणा तसाच होता. त्यांचं हिंदी तसंच होतं आणि इंग्रजीही ते त्याच पद्धतीने बोलत होते. या उदाहरणाने मला काय शिकवलं? समोर बसलेल्या इंजिनिअरिंगच्या मुलांना मी सांगितलं की तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही, ते किती चांगले किती वाईट याचा विचार करत बसण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे ते, जसं आहे तसं, त्याचा स्वीकार करून लोकांसमोर जितकं तुम्ही निर्भयतेने जाल, सहजतेने जाल, तितकं लोकांना तुम्ही आवडाल. आपला आत्मविश्वास हा फक्त कपड्यांवर अवलंबून असतो असं नाही. तुम्ही कसे दिसता यावर अवलंबून आहे असं नाही. तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा पूर्ण स्वीकार करून त्याविषयी कुठलाही न्यूनगंड न बाळगता उलट त्याचा स्वाभिमान बाळगून लोकांसमोर गेला तर लोकांना तुमच्याशी बोलायला आनंद वाटेल. त्याच वेळेला तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल.
जसे खूप लोकांना आपल्या गावाकडची लोक सगळ्यांसमोर यावेत असं वाटत नाही, तसेच काही लोकांना स्वतःची भाषा चांगली नाही म्हणून ती लोकांसमोर मांडायला नको वाटते. आपलं घर चांगलं नाही म्हणून लोकांना घरी घेऊन जायला नको वाटतं. या सर्वांचा स्वीकार करा आणि तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर जा. स्वतःचा पूर्ण स्वीकार करून जा. तुमच्या डोळ्यात आपोआप विश्वास दिसायला लागेल. जेव्हा आपण समोरच्याला आपल्यापेक्षा कमी समजतो किंवा स्वतःला समोरच्यापेक्षा कमी समजतो, या दोन्ही परिस्थितीत तुम्ही आणि समोरचे वेगळे होता. समपातळीवर न राहता त्यापेक्षा आपण वेगळे आहोत हेच तुमची देहबोली सांगायला लागते. ज्या वेळेला समोरचा आपल्यासारखाच आहे, आपण समोरच्या सारखेच आहोत, फक्त त्याची कार्य करायची पद्धत वेगळी आहे, त्याची जबाबदारी वेगळी आहे, याच भावनेने तुम्ही समोरच्याशी बोलायला लागता. त्यावेळेला आपोआप तुमच्या डोळ्यात तुम्हाला विश्वास दिसायला लागतो. संपूर्ण चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसायला लागतो. स्वतःच्या आयुष्यात आत्मविश्वास मिळवायचा असेल तर नेहमी एक वाक्य लक्षात ठेवा. या जगामध्ये कोणी वेगळं नाही, कोणी विशेष नाही, कोणी असाधारण नाही, कोणी स्पेशल नाही किंवा सर्वच असाधारण आहेत, सर्वच विशेष आहेत, सर्वच स्पेशल आहेत. हे वाक्य मनाशी कायम बिंबवा. कित्येक वेळेस आपण समोरच्याचं स्थान, त्याचे अधिकार, त्याचं शिक्षण, श्रीमंती बघून त्याला कमी किंवा जास्त समजायला लागतो. समोरच्याच्या प्रावीण्याचा, त्याच्या कलेचा, त्याच्या यशाचा नक्की आदर करा, पण त्यासाठी स्वतःला कमी समजून स्वतःचा आत्मविश्वास कमी करू नका. कित्येक जण समोरच्याला घाबरतात आणि स्वतःला कमी समजतात. जसे काही जण देवळासमोर जाताना घाबरून देवाला नमस्कार करतात. त्यांना वाटतं, मी देवळासमोरून गेलो आणि देवाला नमस्कार केला नाही तर माझं वाईट होईल, माझ्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी घडतील. अशा विचारांना घाबरून जर कोणी देवाच्या पाया पडत असेल तर त्याला देवाविषयी भीती वाटते असा अर्थ होतो. आदराने हात जोडणं आणि भीतीने हात जोडणं हे दिसायला समोरच्याला जरी एकसारखं दिसत असलं तरीसुद्धा त्याच्या मागील भावनेला फार महत्त्व आहे. तुम्ही कोणासमोरही जा, देवासमोर जा, परिस्थितीसमोर जा, संकटासमोर जा किंवा आजूबाजूच्या लोकांसमोर जा, भीतीने हात जोडणं म्हणजे स्वतःला कमी समजणं. समोरच्यांना आदर नक्की द्या, आदराने नक्की हात जोडा, पण भीतीपोटी हात जोडाल तर स्वतःमधील आत्मविश्वास कमी होईल. जेव्हा तुम्ही आदराने हात जोडाल तेव्हा तुमच्यातील आत्मविश्वास समोरच्याला एक विश्वास देऊन जाईल. स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकात काहीतरी खास असतं आणि तुमच्यातही आहे. तुम्हाला हा विचार उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा. अजून अशाच प्रेरणादायी विचारांसाठी द पर्पल चॅप्टरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एक नवा विचार, एक नवा विश्वास घेऊन.